ओम साईराम. मी प्रियंका. आपण दादासाहेब खापर्डे यांची शिर्डी रोजनिशी या पुस्तकाचे वाचन करत आहोत. आपण आता पुढील भाग वाचणार आहोत. ओम साईराम. दिनांक 19/12/1911. मी सकाळी लवकर उठलो. लवकर उठल्याने मला ताजेतवाने वाटले. प्रार्थनेनंतर पूर्णपणे ठीकठाक झाल्याचे जाणवले. माझी प्रार्थना अद्याप चालू असल्याने साई महाराज जेव्हा बाहेर निघाले तेव्हा त्यांचे मी दर्शन घेऊ शकलो नाही. नंतर मी मशिदीत गेलो. ते प्रसन्नचित्त दिसले. त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक श्रीमंत माणूस होता. त्याला 5 मुलगे व 1 मुलगी होती. त्यांच्या कौटुंबिक मालमत्तेची मुलामध्ये विभागणी झाली. 4 मुलांनी स्थावर व जंगम मालमत्तेतील आपापला वाटा घेतला. परंतु 5वा मुलगा व मुलगी हे दोघे आपल्या वाट्यास आलेले भाग घेऊ शकले नाहीत. भुकेने व्याकुळ ती दोघं इकडे तिकडे भटकली व शेवटी साईबाबांजवळ आली. त्यांच्याकडे जड जवाहिराने भरलेल्या 6 गाड्या होत्या. दरोडेखोरांनी त्या 6 गाड्यापैकी 2 गाड्या पळविल्या. उरलेल्या 4 गाड्या वटवृक्षाखाली ठेवण्यात आल्या. एवढ्यात बाबा, ज्यांना मारुती म्हणून संबोधित, ते त्रिंबकराव मध्येच कडमडल्याने गोष्टीत व्यत्यय आला आणि या गोष्टीला वेगळेच वळण लागले. दुपारच्या आरतीनंतर मी निवासस्थानी परतलो. भोजन केले आणि दरवेश साहेबांबरोबर गप्पा गोष्टी करीत बसलो. ते खूपच आनंदी वृत्तीचे ग्रस्त आहेत. वामनराव पटेल आज निघून गेले. दुपारी राम मारुती बुवा आले. भजनाच्या वेळी ते नृत्य करीत, म्हणजे नाचत व उड्या मारीत. आम्ही साई महाराजांचे सायंकाळी व नंतर पुन्हा शेजारतीच्या वेळी दर्शन घेतले. राम मारुती बुवा भीष्मांच्या भजनाच्या वेळी उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यावेळी नृत्य केले व उड्या मारल्या. आज दुपारी साईबाबा निमगावला गेले. तेथे ते ढेंगळ्यांना भेटले. त्यांनी एक झाड तोडले आणि ते परतले. अनेक जण वाद्य साहित्य घेऊन त्यांच्या बरोबर गेले होते. त्यांनी लवाजम्यात साईबाबांना घरी आणले. मी लांब वर गेलो नाही. राधाकृष्णाबाई आमच्या वाड्याजवळ बाबांना अभिवादन करण्यासाठी आल्या. मी त्यांना पहिल्यांदाच डोक्यावरून पदर घेतल्याशिवाय पाहिले. दिनांक 20/12/1911. मी सकाळी खूपच लवकर उठलो आणि काकड आरतीला गेलो. आरती संपण्याच्या वेळी मी वामनरावांना पाहिले आणि मला आश्चर्यच वाटले. याबाबत असे समजले की मार्गात कोपरगाव जवळ त्यांनी त्यांच्या खटाऱ्याच्या चालकाला पेरू खरेदी करण्यासाठी पाठवले. तो इकडे गाडीचे बैल पळून गेले. म्हणजे तिकडे पेरू खरेदी करायला गेला तोपर्यंत इकडे गाडीचे बैल पळून गेले. त्यांनी त्यांचा इकडे तिकडे शोध घेतला. याचा त्यांना बराच त्रास झाला. ही हकीकत मती गुंग करायला लावणारी झाली. साई महाराजांनी चावडी सोडली त्यावेळी केवळ अल्लाह मालिक एवढेच ते म्हणाले. ऐकू जाईल असे अधिक काही ते बोलले नाहीत. मी वाड्यात परतलो, प्रार्थना केली आणि साई महाराजांचे ते बाहेर निघताना व पुन्हा मशिदीत परतल्यावर दर्शन घेतले. ते प्रसन्नचित्त दिसले. दरवेश साहेब मला म्हणाले की साईबाबांनी रात्री त्यांना दर्शन दिले व शुभेच्छा दिल्या. मी साई महाराजांना हे सांगितले, पण त्यावर ते काहीच म्हणाले नाहीत. मी आज साई महाराजांचे पाय चेपले. खरंच त्यांचे पाय किती कोमल व मुलायम आहेत. आमचे भोजन काहीसे उशिरा झाले. भोजनानंतर मी आज आलेली वर्तमानपत्रे वाचत बसलो. सायंकाळच्या सुमारास मी मशिदीत गेलो. साईबाबांचे आशीर्वाद घेतले. चावडी समोर त्यांना वंदन केले आणि पुन्हा निवासस्थानी परतलो. आम्ही भीष्मांचे भजन ऐकले. राम मारुती बुवा हे त्यावेळी उपस्थित होते. दीक्षितांनी रामायणाचे वाचन केले. दिनांक 21/12/1911. सकाळी मी नेहमीप्रमाणे उठलो, प्रार्थना केली आणि दरवेश साहेबांबरोबर गप्पा मारीत बसलो. ते म्हणाले की त्यांना एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्यांना 3 मुली व एक आंधळी स्त्री त्यांचे दार ठोठावत आहेत, म्हणजे दार वाजवत आहेत असे दिसले. त्यांनी त्यांना विचारले, तुम्ही कोण आहात? त्यांनी उत्तर दिले की त्या मनोरंजन करण्यासाठी आल्या आहेत. त्या उत्तरावर त्रासून त्यांनी लाथ झटकून त्यांना तिथून निघून जाण्याचा हुकूम केला आणि प्रार्थना सुरू केली. प्रार्थनेचे शब्द कानी पडताच त्या 3 मुली व ती म्हातारी पळून गेली. त्यांनी मग केवळ त्या खोलीतील सर्वांनाच नव्हे तर त्या ऐकून घरात राहणाऱ्या साऱ्यांना आणि संपूर्ण गावाला आशीर्वाद दिले. आता असे स्वप्न पडले होते.
आता या स्वप्नाचा अर्थ काय असे त्यांनी मला साईबाबांना विचारण्यास सांगितले. साईसाहेब मशिदीत परतल्यानंतर मी जेव्हा त्यांच्या दर्शनास गेलो आणि बसतो ना बसतो तो साईसाहेबांनी एक गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की कालच्या रात्री त्यांच्या गुप्तांगावर आणि हातावर कोणीतरी मारले. त्यांनी तिथे तेल लावले. काही वेळ ते इकडे तिकडे फिरले, शौचाला गेले आणि धगीजवळ गेल्यावर त्यांना बरे वाटू लागले. धगीजवळ म्हणजे धोनीजवळ. मी त्यांचे पाय चेपले आणि तेथून परतल्यावर दरवेश साहेबांना ती घटना सांगितली. त्या घटनेचे उत्तर अगदी स्पष्ट होते. दुपारच्या आरतीनंतर मी भावार्थ रामायण वाचित बसलो. त्यानंतर मी साई साहेबांचे चावडीजवळ नंतर पुन्हा शेजारतीच्या वेळी चावडीत दर्शन घेतले. नंतर आम्ही भीष्मांचे भजन ऐकले आणि राम मारुतीच्या नकला पाहिल्या. एवढे झाल्यानंतरही दीक्षितांचे रामायण वाचणे चालूच होते. दिनांक 22/12/1911 काकड आरतीला जाण्यासाठी म्हणून सकाळी लवकर उठलो. परंतु माधवराव देशपांडे यांच्या सांगण्यामुळे एवढ्यात तिथे न जाण्याचा मी विचार केला. पण नंतर माधवराव स्वतःच तिकडे निघाल्याने मी त्यांच्या सोबत गेलो. साई महाराज प्रसन्न दिसत होते. ते शांत चित्ताने मशिदीत गेले. ते जेव्हा बाहेर निघाले व मशिदीत परतले तेव्हा आम्ही सर्वांनी त्यांना वंदन केले. शिंगणे व दरवेश साहेब यांनी आज शिर्डीहून निघण्याचा विचार केला, परंतु साई महाराजांनी त्यांना परवानगी दिली नाही. दरवेश साहेब आजारी पडले आणि त्यांना ताप आला. डॉक्टर हाटे यांनी त्यांना तपासले आणि औषधोपचार केला. मला आठवते की यापूर्वी मी एका ठिकाणी नमूद केले आहे की टिपणीस नावाचे एक सज्जन आपल्या पत्नी समेत येथे आहेत. त्यांची पत्नी जेव्हा आजारी पडली तेव्हा डॉक्टर हाटेंनी तिला बरे वाटावे म्हणून त्यांना शक्य झाले तेवढे सर्व उपाय केले. राम मारुती महाराजही तिची सेवा शुश्रूषा करीत होते. तिला संध्याकाळी आकडी आली होती आणि तिची अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली. दीक्षित आणि माधवराव देशपांडे आणि इतर तिला पाहण्यासाठी गेले. ती पूर्वी ज्या घरात राहत होती त्या घराच्या मालकाने अन्य 2 महाराजसह तिच्या अंगात संचार केला होता. त्या मालकाने घोषित केले की तो तिला ठार मारणार, पण साई साहेबांनी त्याला तसे न करण्याचा हुकूम केला. साई साहेबांनी त्या 2 महारांनाही दूर केले. टिपणीसांनी आपल्या पत्नीला घेऊन वाड्यात फिरवीन असा धाक दिला तेव्हा त्या भूत पिशाच्यांनी कळवळून तसे करू नका म्हणून क्षमा मागितली आणि साईबाबा आपणाला मारतील असे म्हटले. नेहमीप्रमाणे भीष्मांचे भजन झाले आणि त्यानंतर दीक्षितांचे रामायण मध्यरात्र होण्यापूर्वी काही क्षणच अगोदर आटोपले. दिनांक 23/12/1911 मी सकाळी बऱ्याच लवकर उठलो, परंतु पुन्हा गाढ झोपी गेलो आणि मग बऱ्याच उशिराने उठलो. उठून खाली आलो तेव्हा कळले की शिंगणे, त्यांची पत्नी व दरवेश साहेब यांना त्यांना आपापल्या घरी परतण्याची बाबांची परवानगी मिळालेली आहे आणि ते आता निघालेले आहेत. शिंगणे दाम्पत्य मुंबईला परतले आणि दरवेश साहेब कल्याणला गेले. दरवेश साहेबांनी आध्यात्मिक क्षेत्रात बरीच प्रगती केलेली आहे. साई महाराजांचे ते भिंतीच्या भेगातूनही दर्शन घेत असत. आम्ही बराच वेळ गप्पा गोष्टीत गुंतून राहत असल्याने त्यांच्या त्या सानिध्याला आता मी मुकलो. काल मुंबईचे एक सॉलिसिटर श्री मंत्री आपल्या कुटुंबासमवेत आले. त्यांच्याबरोबर त्यांचे 4 भाऊ व बरीच मुले आहेत. ते फार चांगले गृहस्थ आहेत. मी त्यांच्याबरोबर गप्पा मारीत बसलो. गेल्या वर्षी मी ज्यांना भेटलो होतो ते श्री महाजनी आज येथे आले. त्यांनी येताना उत्कृष्ट प्रतीची फळे व साईबाबांच्या दिव्यांसाठी काचेच्या वर्तुळाकार चिमण्या आणल्या. भाईंदरचे श्री गोवर्धन दासही येथे आहेत. त्यांनी येताना फार चांगली फळे आणली व साईबाबांच्या चावडीतील सुधारित खोलीत लावण्यासाठी रेशमाचे पडदे व साई महाराजांच्या मिरवणुकीत छत्र, चांबरे व पंखे धरणाऱ्या स्वयंसेवकांसाठी नवीन कपडे आणले. ते खूप श्रीमंत ग्रस्त आहेत असा त्यांचा बोलबाला आहे. माधवराव देशपांडे, माझी पत्नी व मुलगा यांच्यामध्ये दीक्षित वाड्यातील निवासासंबंधी काहीसा निरर्थक वादविवाद झाला. या संबंधी साईबाबा म्हणाले की हा वाडा त्यांचा स्वतःचा आहे, तो दीक्षितांचा नाही की माधवरावांचा नाही.
आणि अशा तऱ्हेने हा वाद मिटला. मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेऊ शकलो नाही, परंतु ते मशिदीत परतल्यावर मी त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर व्यक्त केला. त्यांनी मला फळ दिले आणि चिली मोडावायस दिली. दुपारच्या भोजनानंतर मी काही वेळ झोपलो आणि त्यानंतर आज आलेली वर्तमानपत्रे वाचत बसलो. वामनराव पटेल LLB ची परीक्षा उत्तीर्ण झाली. मला वाटते डॉक्टर हाटे आपली परीक्षा उत्तीर्ण झाले असतील. साई महाराज म्हणाले त्यांना खूपच चांगली बातमी कळेल. टिपणीसांनी आपली निवासाची जागा बदलली. त्यांच्या पत्नीची तब्येत बरी आहे. ती तितकीशी आता अस्वस्थ दिसत नव्हती. राम मारुती बुवा अद्याप येथे आहेत. आम्ही शेजारतीला गेलो. मिरवणूक खूपच भव्य, दिव्य व लक्षवेधी होती. नवीन पडदे व स्वयंसेवकांनी घातलेले नवीन पोशाख सगळ्यांना खूपच छान दिसत होते. हे सारे पाहून मला खूपच आनंद झाला. काय माझे दुर्दैव, अशा प्रकारच्या श्रीमंत भेटी देणे माझ्या आवाक्यात नाही. ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे. रात्री भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायण वाचन झाले. दिनांक 24/12/1911 सकाळी मी लवकर उठलो आणि काकड आरतीला गेलो. आरतीहून परतल्यानंतर मी प्रार्थना केली आणि इकडे तिकडे फिरलो. मंत्री यांना परत जाण्याची परवानगी मिळाली, त्यामुळे ते आपल्या कुटुंबासमवेत येथील बहुतेक सर्वांचा निरोप घेऊन परतले. ते खूपच चांगले गृहस्थ आहेत. वामनराव पटेल सुद्धा परतले. त्यानंतर भेटीस येणारे खूप मोठ्या संख्येने आले. त्यामध्ये अनुसयाबाई नावाची एक महिला होती. तिने आध्यात्मिक क्षेत्रात चांगलीच प्रगती केली असल्याचे दिसत होते. त्यामुळे साई महाराजांनी तिला खूप चांगली वागणूक देऊन 4 फळे दिली. नंतर त्यांनी 5 मुले असलेल्या एका माणसाची गोष्ट सांगितली. 5पैकी 4 मागणी करून आपापली विभागणी मिळवली. 4पैकी 2 आपल्या वडिलांसह पुन्हा एकत्रित यावे असे ठरवले. इतर 2 आईला त्या 2 भावांपैकी एकाला विष देण्याचा हुकूम केला. इतर 2 आईला त्या 2 भावांपैकी एकाला विष देण्याचा हुकूम केला व तिने त्याप्रमाणे केले. म्हणजे 2 भावांनी स्वतःच्या आईला सांगितले की तिच्या एका मुलाला विष दे आणि तिने त्याप्रमाणे केले सुद्धा. दुसरा एक उंच झाडावरून पडून जखमी झाला व मरणाच्या पंथाला लागला. पण वडिलांच्या पुण्याईमुळे त्यानंतर तो कसाबसा 12 वर्षे जगला. या अवधीत त्याला एक मुलगा व एक मुलगी झाली आणि त्यानंतर तो मरण पावला. साईबाबांनी त्या 5व्या मुलासंबंधी मात्र काहीच सांगितले नाही आणि माझ्या मते ती कथा अपुरीच राहिली. दुपारच्या भोजनानंतर काही वेळ मी अंमल लवंडलो आणि उठल्यावर रामायण वाचत बसलो. संध्याकाळी नित्याप्रमाणे चावडी समोर साईसाहेबांना वंदन करण्यासाठी गेलो. रात्री भीष्मांचे भजन व दीक्षितांचे रामायण वाचन झाले. डॉक्टर हाटे अद्याप येथे आहेत. ते खूपच चांगले ग्रस्त आहेत. महाजनीही येथे आहेत. दिनांक 25/12/1911 सकाळी प्रार्थनेनंतर मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले. मग महाजनी व इतरांबरोबर बोलत बसलो. आज बरेच पाहुणे गेले आणि बरेच पाहुणे आले व नित्याच्या कार्यकलापात गरकता व धावपळ दिसू लागली. गोवर्धनदासांनी भोजन केले. साई महाराजांच्या दर्शनासाठी येथे आलेल्या बहुतेक सर्वांनी त्यांना आमंत्रित केले. माझा मुलगा बलवंत याला रात्री स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याला येलिचपूरच्या आमच्या घरी साई महाराज व बापूसाहेब झोप दिसले. असे वाटले साईबाबांना त्याने जेवू घातले. त्याने त्या स्वप्नाविषयी मला सांगितले, पण मला वाटले तो केवळ एक भ्रम असावा. परंतु बाबांनी आज बळवंताला बोलावून म्हटले, अरे काल मी तुमच्या येलिचपूरच्या घरी गेलो होतो. तू मला जेवू घातलेस पण दक्षिणा दिली नाहीस. आता तुम्हाला 25 रुपये दक्षिणा दिली पाहिजेस. तेव्हा बलवंत वाड्यावर आला आणि माधवराव देशपांडे यांच्याबरोबर जाऊन त्याने दक्षिणा दिली. दुपारच्या आरतीच्या वेळी साई महाराजांनी मला पेढ्याचा फळांचा प्रसाद दिला आणि वंदन करण्यासाठी विशेष वेगळी खून केली. मी लागलीच साष्टांग नमस्कार केला. आज दुपारच्या भोजनाला खूपच विलंब झाला. दुपारचे 4 वाजून गेले होते तरी ते झाले नव्हते. मी गोवर्धन दासांबरोबर त्यांच्या
च्या खर्चाने वाड्याजवळ बांधलेल्या मंडपात भोजन घेतले. भोजनानंतर मला सुस्ती आली आणि मी गप्पा मारीत बसलो. सायंकाळी आम्ही सर्वांनी साई महाराजांचे ते नित्यप्रमाणे फेरफटक्यासाठी बाहेर निघताना आणि नंतर पुन्हा भजन मिरवणुकीने त्यांना चावडीकडे नेताना दर्शन घेतले. कोंडाजी फकीराची मुलगी आज रात्री निर्वर्तली. वाड्याजवळ तिचे दफन करण्यात आले. रात्री भीष्मांचे भजन व दीक्षितांचे रामायणाचे वाचन हे कार्यक्रम नित्याप्रमाणे झाले. दिनांक 26/12/1911 मी सकाळी लवकर उठलो आणि काकड आरतीला उपस्थित राहिलो. साई महाराज नेहमीपेक्षा काहीसे वेगळ्याच मनस्थितीत दिसले. त्यांनी आपला सटका उचलला आणि तो सटका अवतीभोवतीच्या जमिनीवर आपटू लागले. एवढ्यात ते चावडीच्या पायऱ्या उतरून खाली गेले. ते दोनदा पुढे गेले व तेवढ्याच वेळा माघारी आले आणि जोर जोराने बोलू लागले. तेथून परतल्यावर मी प्रार्थना केली, स्नान उरकले आणि माझ्या खोलीसमोरील व्हरांड्यात बसलो. मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले. पुण्याचे घोकले वकील आले. गणपती बाबा ज्यावेळी या भौतिक जगात कार्यरत होते तेव्हा त्यांनी माझ्या पत्नीला शेगावला पाहिले होते. त्यांच्याबरोबर एक भारतीय खेळण्यांचा विक्रेता व अन्य कोणी होते. त्यांनी मला दुपारच्या आरतीनंतर आणि मी भोजन केल्यानंतर पाहिले. दिवसाच्या 3ऱ्या प्रहरी मी काही वेळ लवंडलो आणि नंतर महाजनी, डॉक्टर हाटे व इतरांबरोबर गप्पा मारीत बसलो. आम्ही साई महाराजांचे दुपारी चावडीकडे आणि नंतर काळोख होण्याच्या वेळी ते बाहेर फिरावयास निघताना दर्शन घेतले. ते खूप दयाळू आहेत. आज ते माझा मुलगा बलवंत बरोबर बोलले. दर्शनासाठी आलेल्या सर्वांना त्यांनी निरोप दिला. मात्र बलवंताला त्यांच्या जवळ बसवून ठेवले. संध्याकाळी कुणाही पाहुण्याला त्यांनी येऊ देऊ नकोस असे त्यांनी त्याला सांगितले. माझी काळजी तू घे आणि त्या बदल्यात मी तुझी काळजी घेईन असेही ते त्याला म्हणाले. माधवराव देशपांडे आजारी पडले. ते अंथरुणाला खिळले नव्हते तरी बराच वेळ अंथरुणात पडून होते. संध्याकाळी नित्याप्रमाणे भीष्मांचे भजन आणि त्यानंतर दीक्षितांचे रामायण वाचन झाले. पुराण ऐकण्याकरता भाटे आले होते. आज आम्ही सुंदरकांड सुरू केले. दिनांक 27/12/1911 काल रात्री मला नीट झोप लागली नाही, परंतु मी सकाळी लवकर उठलो, प्रार्थना केली, स्नान उरकले आणि नेहमीपेक्षा लवकर बाहेर जातानाचे कपडे घातले. दुपारच्या आरतीनंतर 3च्या सुमारास मी भोजन घेतले आणि त्यानंतर लवंडलो. तोच पडल्या पडल्या मला छान झोप लागली. दुपारी अनेकांनी साई महाराजांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बोलावेसे वाटत नसल्याने त्यांनी आलेल्यांना लागलीच निरोप दिला. हे कळल्यावर मी तिकडे गेलोच नाही आणि निवांत वाचन करीत बसलो. अंधार पडण्याच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी ते बाहेर निघाले तेव्हा आणि पुन्हा शेजारतीच्या वेळी आम्ही सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले. भीष्मांच्या भजन कार्यक्रमात आज बरेच जण सहभागी झाल्याने तो कार्यक्रम बराच रंगला आणि लांबला देखील. त्या भजन कार्यक्रमात एक मुस्लिम तरुणाने गायन केल्याचे पाहून मी तर आश्चर्यचकितच झालो. त्यानंतर दीक्षितांचे रामायण वाचन झाले. दिनांक 28/12/1911 सकाळी माझ्या प्रार्थनेनंतर डॉक्टर हाटे व श्री R.D. मोरेगावकर यांना परतण्याची परवानगी मिळाली म्हणून ते गेले आणि नंतर काही वेळातच नानासाहेब चांदोरकर, C.V. वैद्य व श्री नाटेकर, हंस ही मंडळी आली. मी नाटेकरांबरोबर बराच वेळ गप्पा मारीत बसलो आणि नंतर जवळच्या तंबूत निवासास असलेल्या चांदोरकर व वैद्य यांना भेटलो. हंस यांनी हिमालयात दूरवर प्रवास केलेला आहे आणि दीक्षा घेऊन शिष्यत्व पत्करलेले आहे, त्यामुळे त्यांचे संभाषण बोधप्रद असे. वैद्यांच्या एका डोळ्याला काहीसा त्रास आहे, ते लाल भडक दिसतो, तो डोळा लाल भडक दिसतो. चांदोरकर हे सदा हसतमुख वृत्तीचे ग्रस्त आहेत. आम्ही दुपारच्या आरतीला उपस्थित राहिलो. मारुती म्हणून ज्यांना संबोधले जाते ते त्रिंबकराव खूपच संतापलेले दिसत होते. ते आज पूजेच्या वेळी उपस्थित राहिले नाहीत. ते बरेच उदासीन दिसत होते. माधवराव देशपांडेची तब्येत
आज बरी दिसत होती. जवळजवळ संपूर्ण दिवस त्यांनी उभ्या उभ्यानेच घालविला. दीक्षित मोठ्या संख्येने आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारात त्यांच्या सरबराईमध्ये व्यग्र आहे. चांदोरकर आज कल्याणला गेले. आपण पुढील रविवारी परत येऊ असे ते म्हणाले. मी दुपारी हंस यांच्याशी बोलत बसलो. तो अगदी जवळ साई महाराज बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघताना त्यांच्या दर्शनाला जाईपर्यंत. त्यांनी आज आपल्याला इथे बसण्यासाठी म्हणून कोणालाच परवानगी दिली नाही. उदी देऊन त्यांनी सर्वांना निरोप दिला. हंस राधाकृष्णबाईकडे गेले आणि संध्याकाळ त्यांनी तिथेच घालवली. त्या खूप चांगल्या गातात आणि भजन अप्रतिम म्हणतात. भीष्मांच्या भजन कार्यक्रमास अनेक जण सहभागी झाले. त्यानंतर दीक्षितांचे रामायण वाचन झाले. मोर्शीहून दादा गोळे येथे आले आहेत. माझे एक अशील रामरावही येथे आहेत. मी एक अपील तयार करावे अशी त्यांची इच्छा आहे, परंतु त्यासाठी मला वेळ नाही. दिनांक 29/12/1911. मला सकाळी उठायला उशीर झाला. त्यानंतर मी नाटेकर यांच्याबरोबर बोलत बसलो. त्यांना आम्ही हंस व स्वामी या नावाने संबोधतो. माझी प्रार्थना व अन्य कार्यक्रम मी वेळेत आटपू न शकल्यामुळे साई महाराज बाहेर निघताना तेथे जाऊन त्यांचे दर्शन घेणे मला शक्य झाले नाही. ते मशिदीत परतले तेव्हा मी त्यांचे दर्शन घेतले. हंस माझ्या बरोबरच होते. साई महाराज प्रसन्न चित्त दिसले. त्यांनी एक बोधपर गोष्ट सांगायला सुरुवात केली. इतक्यात ज्यांना मी मारुती म्हणतो ते त्रिंबकराव आमच्या दुर्दैवाने व त्यांच्या मूर्खपणामुळे मध्येच कडमडले आणि साई महाराजांनी विषय बदलला. ते म्हणाले की एक तरुण होता. तो भुकेलेला होता. बहुत करून त्याला जे दिसेल ते त्याला हवीसे वाटते. तो तरुण हिंडता हिंडता साई साहेबांच्या वडिलांच्या घरी गेला. तिथे त्याचे उत्तम आदरातिथ्य होऊन त्याला जे हवे ते सारे काही देण्यात आले. त्या तरुणाने काही काळ तिथे घालवला. हवे तसे खाऊ पिऊ मिळाल्याने तो चांगलाच लठ्ठ झाला. त्याने तेथील काही वस्तू गोळा केल्या, दागदागिने चोरले आणि त्या सर्व चीज वस्तूंचे घाटोडे करून तो जिथून आला होता त्या ठिकाणी परत जाण्याचा विचार करू लागला. वास्तविक पाहता तो तिथेच जन्मला होता आणि साई साहेबांच्या वडिलांच्या घराशी संबंधित होता, पण हे त्याला माहीतच नव्हते. त्या तरुणाने ते घाटोडे रस्त्यावर एका कोपऱ्यात आडोशाला ठेवले, परंतु तो प्रत्यक्ष निघण्यापूर्वीच ते दिसण्यात आले, म्हणजे ते गाठोडे दिसले, म्हणून त्याला निघावायचा उशीर झाला. दरम्यानच्या वेळात चोरांनी त्या गाठोड्यातील दागिने पळवले. तो ज्या ठिकाणाहून निघण्यास सुरुवात करणार होता त्या ठिकाणी आला असता त्या चोरांनी तेथून पलायन केले, म्हणून तो तरुण घरी आला. त्याने आणखीन दागिने गोळा केले आणि ते सोबतच घेऊन तो निघाला. पण रस्त्यात लोकांनी त्यांनी चोरी करून ते दागिने आणले असावेत असा संशय येऊन त्याला पकडले. गोष्ट इथपर्यंत आल्यावर तिला वेगळे वळण लागले आणि ती गोष्ट एकाएकी संपली. दुपारच्या आरतीहून परतल्यावर मी हंस यांना माझ्या बरोबर जेवण्याची विनंती केली आणि माझे हे आमंत्रण त्यांनी सहर्ष स्वीकारले. ते एक चांगले व साधे ग्रस्त आहेत. भोजनानंतर त्यांनी हिमालयातील त्यांच्या प्रवासाची हकीकत सांगितली. त्यांनी मानस सरोवराला कशी भेट दिली, तिथे गायले जाणारे उपनिषद त्यांनी कसे ऐकले, पावलांच्या ठश्यावरून पुढील वाटचाल त्यांनी कशी केली, ते एका गुहेत कसे जाऊन पोचले आणि तिथे त्यांना एका महात्म्याचे दर्शन कसे झाले, त्या महात्म्याने श्री टिळक यांना त्या दिवशी मुंबईत दोषी ठरवण्यात आले ते कसे तिथे सांगितले, त्या महात्म्याने त्या बंधूची म्हणजे सोबतच्या ज्येष्ठ विद्यार्थ्याची ओळख कशी करून दिली, सरते शेवटी ते त्यांच्या गुरुला कसे भेटले आणि कृतार्थ झाले, हे सारे काही त्यांनी साध्यंत वर्णन केले. त्यानंतर आम्ही साईसाहेबांकडे गेलो आणि मशिदीत त्यांचे दर्शन घेतले. दुपारी त्यांनी मला संदेश पाठविला की मला आणखी 2 महिने येथे राहावे लागणार आहे. दुपारच्या भेटीत हा संदेश मला मिळाल्याचे त्यांनी निश्चित करून घेतले आणि म्हणाले की त्यांच्या उदित आध्यात्मिक दिव्य गुणधर्म आहेत. ते माझ्या पत्नीला म्हणाले की एकदा एक
राज्यपाल भाला घेऊन आला. साईबाबांकडे त्रिशूल होता. साई महाराज व राज्यपाल यांच्यात वाद होऊन त्यांच्यात झटापट झाली. त्या झटापटीत साईबाबांनी राज्यपालाला बाहेर ढकलले. शेवटी त्यांनी त्याचे मन वळविले. ती भाषा खूपच अलंकारिक असल्याने अर्थबोधन होण्यास अवघड झाले. सायंकाळी आम्ही शेजारतीला उपस्थित राहिलो. रात्री भीष्मांचे भजन व दीक्षितांचे रामायण वाचन झाले. दिनांक 30/12/1911. सकाळी प्रार्थनेनंतर मी 2 पत्रे लिहिली. त्यापैकी एक माझा मुलगा बाबा याला व दुसरे भाऊ दुराणी यांना. त्या पत्रात मी आणखी 2 महिने तरी परतण्याची शक्यता नसल्याचे त्यांना कळविले. नाटेकर राधाकृष्णबाई यांच्याकडे गेले. त्यावेळी कुठेतरी बाहेर गेलेले असावे. नाटेकर तिथे बसून राहिले. तिथे त्यांच्या मनाला कमालीची शांती लाभली व त्यांना तिथे बरे वाटू लागले. म्हणून त्यांनी आपला संपूर्ण दिवस तिथे घालवला. सकाळी मी रामायण वाचले आणि दुपारी भागवत ऐकले. त्यानंतर अंधार पडण्यापूर्वी काही क्षण अगोदर साई महाराजांच्या दर्शनास गेलो. त्यावेळी त्यांनी मला अगदी प्रेमळ वागणूक दिली. त्यांनी मला माझ्या नावाने हाक मारली आणि सबुरीच्या नीतीवर भर देणारी व विचार करायला लावणारी एक छोटीशी गोष्ट सांगितली. ते म्हणाले की त्यांच्या भटकंतीतील एका औरंगाबादच्या फेरीत त्यांनी एक फकीर मशिदीत बसलेला पाहिला. त्या मशिदीच्या लगतच एक उंच चिंचेचे झाड होते. तो फकीर प्रथम त्यांना मशिदीत प्रवेश करू देना, पण मग त्याने त्यांना तिथे उतरण्यास मान्यता दिली. तो फकीर केवळ भाकरीच्या एका तुकड्यावर राहिलेला होता. तो भाकरीचा तुकडा त्याला एक म्हातारी दररोज दुपारी आणून देत असे. साई महाराज स्वतःहून त्याच्यासाठी भिक्षा मागू लागले. तब्बल 12 वर्ष असे करून त्यांनी त्याला भरपूर अन्न खाऊ घातले. त्यानंतर त्यांनी तेथून निघण्याचा विचार केला. निघण्याच्या वेळी त्या वृद्ध फकीराच्या डोळ्यात अश्रू एकवटले. तेव्हा त्याचे धीर देणाऱ्या मृदू शब्दात त्यांना सांत्वन करावे लागले. साई महाराजांनी नंतर 4 वर्षांनी तिथे पुन्हा भेट दिली आणि त्या फकीराचे तिथे नीट चालले असल्याचे पाहिले. त्यानंतर काही वर्षापूर्वी तो फकीर येथे आला आणि चावडीत निवास करून राहिला. बाबांनी त्याच्यावर मातृवत प्रेम केले. साईबाबांकडून मी जे काही ऐकले त्यावरून असा तर्क केला की बाबा औरंगाबादच्या फकीराला शिकवण देण्याकरता 12 वर्ष तिथे राहिले आणि आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी त्याला पूर्णपणे स्थिर स्थावर केले. रात्री भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायण वाचन झाले. नाटेकर तिथे आले होते. त्यांनी एक अध्याय वाचला. दिनांक 31/12/1911. मी सकाळी फार लवकर उठलो, प्रार्थना केली आणि व्हरांड्यात झाऱ्या घालीत असताना हंस खालच्या मजल्यावर आले आणि म्हणाले की ते चांगले झोपू शकले नाही, म्हणून ते फिरत फिरत खंडोबाच्या देवळात गेले. तिथून मग राधाकृष्णबाई सध्या जिथे राहतात त्या घरी तिथे त्यांची प्रार्थना ऐकायला मिळेल या आशेने गेले. पण घरात कोणाच्याही हालचालीची चिन्हे दिसली नाही. तेव्हा ते गावाच्या प्रवेशद्वारापर्यंत फिरून आले. त्यानंतर ते पुन्हा राधाकृष्ण बाईच्या घरी जाऊन त्यांना भेटले. त्यांनी प्रेमळपणे त्यांना मदत केली. नंतर त्यांनी स्नान केले आणि राधाकृष्णबाईकडे साई महाराजांनी जो प्रसाद पाठवला होता त्यातील काही भाग घेऊन तो निहारी म्हणून खाल्ला. त्यांच्याशी मी उभ्याच बोललो. ते राधाकृष्णबाईकडे जातो म्हणून सांगण्यासाठी पुन्हा गेले. तेव्हा राधाकृष्णबाईंनी त्यांना प्रसादादाखल धोतर व शर्ट दिला. नंतर ते त्यांच्या सोबत असलेल्या 3 तरुणांसह मुंबईला परतले. त्यापैकी एकाचे नाव रेगे होते. या सर्व प्रकारामुळे मला माझी नित्याची कामे उरकायला विलंब झाला आणि न्हाव्यामुळे आणखीनच उशीर झाला. मी साईबाबांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले. त्यावेळी साईबाबांनी कुणालाही जवळून नमस्कार करू दिला नाही. त्यानंतर मी मशिदीत गेलो आणि दुपारच्या पूजेस उपस्थित राहता यावे यासाठी मी तेथेच बसून राहिलो. आरतीच्या वेळी सर्व पुरुषांना चौथऱ्याच्या खाली उघड्या भागात उभे राहावे लागले होते आणि संपूर्ण मशीद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. ही व्यवस्था फारच छान होती.
मी परतल्यावर योगायोगाने जे इथे आहेत त्या कोपरगावच्या मामलेदारांबरोबर गप्पा मारत बसलो. त्यानंतर डहाणूचे मामलेदार श्री देव आले. आरतीपूर्वी नानासाहेब चांदोरकर आले. दुपारचे भोजन नित्याप्रमाणे 2 वाजता झाले. त्यानंतर मी आज आलेली वर्तमानपत्रे वाचत बसलो. संध्याकाळ होण्याच्या वेळी मी मशिदीत गेलो, परंतु साई महाराजांनी गेल्या गेल्याच उदी दिली. म्हणून मग मी नव्या इमारतीच्या जोत्यावर म्हणजे त्या पायावर गोवर्धन दास यांच्या सोबत असलेले गुजराती शास्त्री यांच्या बरोबर बोलत बसलो. त्यानंतर आम्ही साई महाराजांना ते नित्याप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघाले तेव्हा आणि पुन्हा शेजारतीच्या वेळी नमस्कार केला. रात्री भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायण वाचन झाले. दिनांक 1/1/1912 मी सकाळी लवकर उठलो आणि काकड आरतीसाठी चावडीत गेलो. तिथे माझ्या नजरेला प्रथम पाहायला मिळाले ते साई महाराजांचे एकदम प्रेमळ, दयाळू व कृपाळू मुखकमल. ते पाहून मी अगदी मंत्रमुग्ध झालो. तिथून नंतर आम्ही वाड्यात परतल्यावर मी उपासनींच्या बंधूंना पाहिले. ते धुळ्याहून आले आहेत. यापूर्वी मी त्यांना पुणे व अमरावती येथे पाहिलेले आहे. ते साई महाराजांच्या दर्शनास गेले. मागील जन्मातील गठबंधनाचा परिणाम म्हणून लोक आता भेटत असतात. या संबंधाने त्यांना काही सांगण्यात आले. साई महाराजांनी एका पूर्वजन्माची गोष्ट सांगितली. त्या पूर्वजन्मात ते बापूसाहेब जोग, दादा केळकर, माधवराव देशपांडे, मी स्वतः व दीक्षित एका अरुंद आळीत राहत होतो. अरुंद आळीत एकत्र राहत होतो. तेथे त्यांची मुर्शद होती. त्यांनी आता आम्हाला पुन्हा एकत्र आणलं आहे. मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले आणि नंतर रामायण वाचत बसलो. मी त्यांचे पुन्हा दुपारच्या आरतीच्या वेळी दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी माझ्याबद्दल बरीच दया दाखवली. आजचा नैवेद्य दीक्षितांनी दिला आणि त्यांच्या सोबत आम्ही सगळ्यांनी जेवण घेतले. मी, वैद्य, नानासाहेब चांदोरकर, डहाणूचे देव मामलेदार व इतरांबरोबर थोडा वेळ गप्पा मारीत बसलो. त्यानंतर मी पुन्हा वाचन करीत बसलो आणि ते झाल्यावर साई महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मशिदीत गेलो. साई महाराजांनी प्रथम मला व इतरांबरोबर असताना नाकारले, परंतु मला एकट्याला पुन्हा बोलावून त्यांनी मी दूर पळण्याच्या उत्कंठेत होतो असल्याचे सांगितले. संध्याकाळी आम्ही साई महाराजांच्या समोर चावडी समोर दर्शन घेतले. रात्री भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायण वाचन झाले. बाळा शिंपी भजनाला आला. दिनांक 2/1/1912 मी सकाळी खूपच लवकर उठलो. उपासनीचे बंधू जे काल आले ते दिवस उजडण्यापूर्वीच निघून गेले. माझी प्रार्थना झाल्यानंतर काका महाजनी, आत्रे व इतर निघून गेले. आणखी अन्य त्यानंतर निघून गेले. C.V. वैद्य इतर 3 सज्जनांसमवेत दुपारच्या आरतीनंतर निघून गेले. नानासाहेब चांदोरकरांनी धनुर्मास धरला आणि सर्वांना आमंत्रित केले. जेवण झाल्यावर C.V. वैद्य निघून गेले. नंतर कोपरगावचे मामलेदार मानकर व डहाणूचे मामलेदार देव हेही निघून गेले. हे डहाणूचे मामलेदार देव हा जो उल्लेख इथे वारंवार आलेला आहे, कृपया साई भक्तांनो तो तुम्ही लक्षात ठेवा. कारण मी जेव्हा साई सच्चरित्राबद्दल विशेष बोलणार आहे त्यामध्ये हे देव नेहमी येतील. ओम साईराम. तर सूर्यास्तानंतर नानासाहेब चांदोरकर कुटुंबासमवेत निघून गेले. त्यामुळे गेल्या काही दिवसात अनेकांच्या उपस्थितीमुळे वर्दळ निर्माण होऊन उत्साह भरून राहिलेला वाडा आता पुन्हा सुना दिसू लागला आणि आम्ही चांगल्या सहवासाला मुकलो. आम्ही साई महाराजांचे ते फेरफटका मारण्यासाठी बाहेर आले तेव्हा आणि पुन्हा शेजारतीच्या वेळी दर्शन घेतले. माझा मुलगा बाबा व गोपाळराव डोरले मला अमरावतीला घेऊन जाण्यासाठी आज सकाळी आले. मी त्यांना म्हणालो, माझे निघणे साई महाराजांच्या परवानगीवर अवलंबून आहे. त्यांनी जाऊन साई महाराजांचे दर्शन घेतले आणि येऊन मला म्हणाले, परवानगी मिळायला काही अडचण दिसत नाही. भीष्मांची तब्येत आज बरी नसल्याने त्यांचे वजन झाले नाही. राम मारुतींना आज जावेसे वाटले नाही, परंतु साईबाबांनी त्यांना ठेवून घेतले. रात्री रामायण व भागवताचे वाचन झाले.
दिनांक 3/1/1912 मी सकाळी बऱ्याच लवकर उठलो, काकड आरतीला उपस्थित राहिलो आणि तेथून आल्यावर प्रार्थना पार पाडली. माझा मुलगा बाबा व गोपाळराव डोरले यांनी साई महाराजांकडे जाऊन अमरावतीला परतण्यासाठी परवानगी विचारली. आपण सर्व परतू शकता असे साई महाराजांनी उत्तर दिले. त्यामुळे माझा मुलगा व गोपाळराव डोरले अगदी आनंदात परतले. त्यांनी मला तसे सांगितल्यामुळे मी माधवराव देशपांडे यांच्याबरोबर परवानगीची निश्चितता पडताळून पाहण्यासाठी साई महाराजांकडे गेलो. परंतु आम्ही परतत असताना त्यांनी आम्हाला खिंडीजवळ घातले आणि आम्हाला उद्या निघण्यास सांगितले. मी त्यांचे ते बाहेर निघत असताना आणि नंतर पुन्हा मशिदीत परतल्यावर दर्शन घेतले. माधवरावांनी माझ्या प्रस्थानासंबंधीचा विषय काढला. त्यावर साई महाराज उत्तरले की माझे दोन्ही ठिकाणी येथे व अमरावतीला घर आहे आणि मला जेथे आवडेल तेथे मी राहू शकतो. कदाचित मी अमरावतीला कधीच परतूही नाही. यामुळे हा विषय येथे संपला. म्हणून मी माझ्या मुलाला व गोपाळराव डोरले यांना अमरावतीला परतण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी निघण्याची तयारी केली आणि साई महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले असता साई महाराजांचे आशीर्वाद त्यांना लाभले. साई महाराजांनी त्यांना दुसऱ्या दिवशी परतण्यासाठी परवानगी दिली. दुपारी ते म्हणाले की ते माझ्या संपूर्ण कुटुंबाला उद्या परतण्यासाठी परवानगी देतील. मेघा यांनी आज त्याच्या गायत्री पुरस्चरणाच्या अनुष्ठान समाप्ती निमित्त काही ब्राह्मणांना जेवू घातले. आम्ही आमचे जेवण त्यांच्याबरोबर घेतले. जेवणाचा कार्यक्रम साठेवाड्यात झाला. मी साई महाराजांचे दुपारी मशिदीत आणि ते नेहमीप्रमाणे फेरफटके मारण्यासाठी बाहेर निघाले तेव्हा दर्शन घेतले. ते खूपच प्रसन्न मनस्थितीत दिसले. ते गालातल्या गालात हसत आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटत होते. रात्री भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायणातील 2 पाठांचे वाचन झाले. संध्याकाळी तात्या पाटील यांचे वडील वारले. दिनांक 4/1/1912 मी सकाळी लवकर उठलो, प्रार्थना केली आणि अमरावतीला परतण्याकरता परवानगी घेण्यासाठी साई महाराजांकडे जाण्यास माझा मुलगा व गोपाळराव डोरले यांना सांगितले. आमच्या या संभाषणात माझ्या पत्नीने हस्तक्षेप केला आणि पौष पौर्णिमेचा व कुलदेवतेचा पवित्र दिवस असल्याने निघण्यास विरोध केला. त्यामुळे साई महाराजांकडून आवश्यक ती परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला नाही. मी साई महाराजांचे ते नेहमीप्रमाणे बाहेर निघताना दर्शन घेतले आणि ते परतल्यावर मी मशिदीत गेलो. मधल्या वेळात मी रामायणाचे वाचन केले. दुपारच्या आरतीनंतर आम्ही परतलो आणि जेवण झाल्यानंतर मी बापूसाहेब जोगांबरोबर गप्पा गोष्टी करीत बसलो. नंतर पुन्हा रामायण वाचण्यास सुरुवात केली. सायंकाळी 5 वाजल्यानंतर मी मशिदीत साई महाराजांकडे गेलो. त्यावेळी ते आवारात येरझाऱ्या घालीत होते. माझी पत्नी तेथे आली. काही वेळाने महाराज त्यांच्या नेहमीच्या जागी आसनस्थ झाल्यावर आम्ही त्यांच्या शेजारी बसलो. दीक्षित व त्यांची पत्नी हे दोघही तिथे आली होती. तेव्हा साई महाराजांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, एका राजवाड्यात एक राजकन्या राहत होती. एका मांगाने शोध घेत तिचा आश्रय मिळवला. तिथे उपस्थित असलेल्या राजकुमारीच्या भाऊजीने त्या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे खिन्न होऊन तो मांग आपल्या पत्नीसह आपल्या गावी परत निघाला असता मार्गात अल्लामी यांना भेटला आणि त्याने त्यांना आपली कथा व व्यथा सांगितली. अल्लामी यांनी त्याला पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याने केले असता त्याला आश्रय मिळाला आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याला वागणूक मिळू लागली. तो मांग तिथे 6 महिने समृद्ध व सुखी जीवन जगला. पण त्याला सुवर्णाचा मोह होऊन त्यासाठी त्याने कुऱ्हाडीने राजकुमारीचा खून केला. सभोवतालचे लोक तिथे मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी पंचायत भरवली. हे प्रकरण योग्य वेळी राजाकडे गेले असता त्या मांगाने गुन्हा कबूल केला. अल्लामियांनी त्या मांगाला जाऊ देण्याचा राजाला सल्ला दिला. राजाने त्यांच्या सूचनेचे पालन केले. मांगाकडून खून झालेली राजकन्या मांगाच्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आली आणि पुन्हा एकदा तो राजवाड्यात येऊन तिथे राहायची त्याला परवानगी मिळाली. तो तिथे 12 वर्ष आरामात व सुखात राहिला. अल्लामियांनी राजाला राजकन्येच्या खुनाचा
सूड घेण्यास प्रेरित केले आणि मांगाचा त्याने जस मांगाचा त्याने जसा राजकुमारीचा खून केला होता तसाच खून करण्यात आला. ते त्याचे न्याय्य प्रारब्ध समजून त्याची विधवा गावी परतली. मांगाची मुलगी म्हणून पुनर्जन्माला आलेली राजकुमारी राजवाड्यात आली. तिने तिच्या पूर्वजन्मातील तिच्या वस्तूंवर अधिकार मिळवला आणि त्यानंतर ती आनंदी जीवन जगू लागली. ती देवाची करणी होती. तिने देवाचा न्याय दाखवून दिला. रात्री शेजारती झाली. त्यानंतर भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायण वाचन झाले. साई महाराज शेजारतीसाठी चावडीकडे मिरवणुकीने जात असताना राम मारुतींनी त्यांना आलिंगन दिले. दिनांक 5/1/1912 रात्री व्यवस्थित झोप लागली नव्हती तरी देखील मी सकाळी लवकर उठलो आणि काकड आरतीला उपस्थित राहिलो. साई महाराज प्रसन्न मनस्थितीत दिसले. माझा मुलगा बाबा व गोपाळराव डोरले त्यांच्याकडे गेले. त्यांना पाहताच साई महाराजांनी त्यांना जा असे सांगितले. ही परतण्यासाठीची परवानगी समजून माझा मुलगा बाबा व गोपाळराव डोरले यांनी बाळाभाऊंचा टांगा भाड्याने घेतला आणि ते निघून गेले. त्यानंतर मी प्रार्थना केली आणि साई महाराजांचे बाहेर निघताना व पुन्हा परतल्यावर दर्शन घेतले. ते अत्यंत प्रसन्न मनस्थितीत दिसले. आज बरेच लोक आले. दुपारची आरती आणि नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ पहुडलो. उठल्यावर दीक्षित वाचत असलेले रामायण ऐकत बसलो. उपासनी, भीष्म व माधवराव हे त्यावेळी उपस्थित होते. नंतर सायंकाळी सुमारे 5 वाजता मी, भीष्म व माझा मुलगा बलवंत यांच्यासह साई महाराजांच्या दर्शनाला गेलो. तेव्हा साई महाराजांनी त्यांची तब्येत कशी ठीक नव्हती ते आणि त्यांच्या त्या आजाराविषयी विनोद बुद्धीने सांगितले. बाळाभाऊ जोशींनी भाजलेले हरभरे आणले. त्यातील साई महाराजांनी काही खाल्ले आणि उरलेले उपस्थितांना वाटले. साई महाराज त्यांच्या फेरफटक्यासाठी जेव्हा बाहेर निघाले तेव्हा आम्ही चावडी शेजारी उभे राहून त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर नेहमीप्रमाणे वाड्यात आरती केली. रात्री भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायणाचे 2 पाठ वाचून झाले. धुळ्यावरून काही लोक आज येऊन गेले. दिनांक 6/1/1912 दिवस उजडण्यापूर्वी काही वेळ अगोदर मी उठलो. नेहमीप्रमाणे माझी प्रार्थना आटोपली आणि साई महाराजांचे ते बाहेर निघत असताना दर्शन घेतले. ते पुढे गेल्यानंतर मी बाळासाहेब भाटे यांच्याकडे गेलो. रंगनाथ स्वामींच्या योग वसिष्ठाची मराठी भाषेतील त्यांच्याकडील प्रत मी मागून घेतली. म्हणजे रंगनाथ स्वामींनी लिहिलेली योग वसिष्ठांची मराठी भाषेतील त्यांच्याकडील प्रत मी मागून घेतली. योग वसिष्ठांची मराठी भाषेतील त्यांच्याकडील प्रत योग वसिष्ठ वाचण्याच्या हेतूने घेतली खरे, पण वाड्यात आल्यावर मी रामायण वाचण्यास सुरुवात केली. तिथे असलेले आम्ही सर्व दुपारच्या आरतीला उपस्थित राहिलो. त्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही आमचे जेवण घेतले. मला पवडण्याची इच्छा नव्हती, परंतु झोप अगदीच अनावर झाल्याने जवळपास 2 तास मी झोपलो. उठल्यावर दीक्षितांनी रामायणाचे वाचन केले. त्यानंतर मी साई महाराजांच्या दर्शनाकरता मशिदीत गेलो आणि त्यांचे दर्शन घेतले. ते उत्साही मनस्थितीत दिसले. तेथे गप्पा गोष्टी झाल्या. सायंकाळी वाड्यात नेहमीप्रमाणे आरती झाली. त्यानंतर आम्ही शेजारतीला चावडीत उपस्थित राहिलो. साई महाराज अगदी प्रसन्न मनस्थितीत दिसले. त्यांनी मेघाला गोड खुणा केल्या, म्हणजे काहीतरी खुणवलं आणि योगातील दृष्टिपात क्रिया केली. धुळ्यावरून एक फरज्योतिषी आला आहे. तो उपासनींचा पाहुणा असून वाड्यात राहिला आहे. रात्री भीष्मांचे भजन आणि दीक्षितांचे रामायण वाचन झाले. दिनांक 8/1/1912 मी सकाळी बऱ्याच लवकर उठलो आणि तसे उमगल्यावर पुन्हा झोपी गेलो. मी उठण्यास उशीर झाल्याने नित्याच्या गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या आणि पूर्ण दिवसाचा नित्यक्रमच विस्कळीत झाला. प्रार्थना झाल्यानंतर मी, बापूसाहेब जोग, उपासनी, राम मारुती व माधवराव देशपांडे यांच्यासह रंगनाथांचे योग वसिष्ठ वाचण्यात बसलो. आम्ही साई महाराजांचे ते बाहेर निघताना आणि परतल्यावर दर्शन घेतले.
आरतीनंतर दुपारच्या सेवा काळात साई महाराजांनी आकस्मिक क्रोध दर्शवला आणि रागारागाने कठोर शब्द उच्चारले. यातून असे निदर्शनात येते की प्लेगची साथ पुन्हा येऊ पाहत आहे आणि साई महाराज तिच्या पुनरागमनास अटकाव करीत आहेत. भोजनानंतर आम्ही गप्पा गोष्टी करीत बसलो. मी रामायणातील छोटासा भाग वाचला. त्यानंतर कोपरगावचे मामलेदार श्री साने व धुळ्यांचे डेप्युटी कलेक्टर श्री जोशी यांच्या समवेत आगमन झाले. रामायणातील एका पाठाचे वाचन झाल्यावर आम्ही साई महाराजांकडे गेलो. त्यांच्या दर्शनासाठी आम्ही तिथे बराच वेळ थांबलो. नंतर आम्ही त्यांच्या नित्याच्या फेरफटक्याच्या वेळी दर्शन घेतले आणि शेजारतीला उपस्थित राहिलो. रात्री नेहमीप्रमाणे भजन आणि रामायण झाले. दिनांक 10/1/1912. मी सकाळी बऱ्याच लवकर उठलो आणि माझी प्रार्थना व अन्य सर्व प्रातःविधी दिवस उजाडण्यापूर्वी उरकले. त्यानंतर मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना आणि मशिदीत परतल्यावर दर्शन घेतले. मशिदीत एक मारवाडी आला आणि त्याने त्याचे स्वप्न सांगितले. तो म्हणाला त्याला पुष्कळ चांदी व सरते शेवटी सुवर्णाचे गज मिळाले. ते मोजत असताना त्याला जाग आली. साई साहेब म्हणाले की ते स्वप्न कुणातरी महान व्यक्तीचा मृत्यू सुचवित आहे. दिनांक 12/1/1912. मी सकाळी लवकर उठलो, प्रार्थना केली आणि नेहमीच्या कामकाजास सुरुवात केली. तेव्हा नारायणरावाचे चिरंजीव गोविंद व बंधू भाऊसाहेब आले. ते काही अवधीपूर्वी होशंगाबादहून अमरावतीला गेले असता तेथे त्यांना मी व माझी पत्नी न भेटल्यामुळे आम्हाला पाहण्यासाठी ते येथे आले. साहजिकच आम्हाला एकमेकांना पाहून खूप आनंद झाला आणि आम्ही खूप गप्पा गोष्टी करीत बसलो. बापूसाहेब जोग अन्य कामात व्यस्त असल्याने योग वसिष्ठाची सुरुवात आम्ही थोड्या उशिराने केली. आम्ही सर्वांनी साई महाराजांचे ते बाहेर निघालेले असताना आणि पुन्हा मशिदीत परतल्यावर दर्शन घेतले. ते प्रसन्नचित्त दिसत होते. त्यांनी मला पुन्हा चिली मोडण्यास दिली. त्यामुळे माझ्या अनेक शंकाचे निरसन झाले आणि माझ्यात एकदम उत्साह आला. दुपारच्या आरतीनंतर आम्ही जेवण घेतले. त्यानंतर काही मिनिटे मी विश्रांती घेतली. दीक्षितांना मशिदीत रोजच्या पेक्षा विलंब झाल्याने नेहमीपेक्षा उशिराने त्यांनी रामायण वाचण्यास सुरुवात केली. अध्याय मोठा व कठीण असल्यामुळे आम्ही तो पूर्ण करू शकलो नाही. नंतर आम्ही साई महाराजांचे मशिदीत दर्शन घेतले. ते संगीतात मग्न होते. तिथे 2 नृत्यांगना मुली गात व नृत्य करीत होत्या. त्यानंतर शेजारती झाली. बलवंताविषयी साई महाराजांच्या मनात बराच दयाभाव आहे. त्यांनी त्याला बोलावून घेतले आणि दुपारभर त्यांच्या सानिध्यात राहू दिले. दिनांक 13/1/1912. मी सकाळी लवकर उठलो आणि काकड आरतीला उपस्थित राहिलो. साई महाराजांनी दिवसभरात एकही शब्द उच्चारला नाही आणि त्यांनी नेहमीसारखे योग कटाक्षही टाकले नाहीत. खंडव्याचे तहसीलदार येथे आले आहेत. रंगनाथांचे योग वैशिष्ट्य वाचत असताना आम्ही त्यांना पाहिले. आम्ही साई महाराजांचे ते बाहेर निघत असताना आणि पुन्हा परतल्यावर दर्शन घेतले. तेथे काल ज्यांनी गीत गायन केले त्या मुली होत्या. त्यांनी छोटेसे गायन सादर केले. त्यांच्या त्या उत्कृष्ट गायनाबद्दल त्यांना बक्षीस म्हणून गोड पदार्थ मिळाले. नंतर त्या निघून गेल्या. दुपारच्या आरती अगदी आनंदी वातावरणात पार पडली. मेघाला अजून पूर्णपणे बरे वाटलेले नाही. माधवराव देशपांडे यांचे बंधू बापाजी यांना त्यांच्या पत्नीसह भोजनास आमंत्रित करण्यात आले होते. खंडव्याचे तहसीलदार सुसंस्कृत माणसासारखे दिसतात. त्यांनी योग वैशिष्ट्याचे वाचन केले. दुपारी थोडी विश्रांती घेतल्यानंतर दीक्षित यांनी भावार्थ रामायणाचे वाचन केले. तो अध्याय बालकांडातील 11वा योग वैशिष्ट्यांचा सारांश आहे आणि तो फारच उत्कंठ वाढवणार आहे. आम्ही साई महाराजांचे पुन्हा ते फेरफटका मारण्यास बाहेर पडले तेव्हा दर्शन घेतले. त्यांच्या मनस्थितीत बदल झाल्याचे दिसले. कोणाला तरी असे वाटले असते की ते रागावले आहेत, परंतु प्रत्यक्षात ते तसे नव्हते. रात्री नेहमीप्रमाणे भजन व रामायण झाले. दिनांक 14/1/1912. मी सकाळी लवकर उठलो. माझी प्रार्थना आटोपली आणि बापूसाहेब जोग व राम मारुती यांच्याबरोबर रंगनाथांच्या योग वैशिष्ट्याचे वाचन करीत बसलो. साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतल्यावर आम्ही आमचे वाचन पुढे चालू ठेवले. ते परतल्यानंतर मी मशिदीत गेलो आणि पाहिले की साई महाराज स्नानाची तयारी करीत आहेत. म्हणून मी परतलो. मी 2 पत्रे लिहिली आणि पुन्हा गेलो. त्यांनी मला कृपाळूपणे
त्यांच्याकरिता बापूसाहेब जोग यांनी आणलेला तिळगुळ दिला. त्यांनी बलवंताला देखील तो दिला. मेघाची तब्येत ठीक नसल्याने दुपारची आरती थोड्या उशिराने झाली. तीळ संक्रांत असल्याने या दिवशी दुपारची आरती थोड्या उशिराने तीळ संक्रांत असल्याने या दिवशी खाद्यपदार्थांनी पूर्ण भरलेली ताटे, ज्याला परोस असे म्हटले जाते, ती आणण्यास उशीर झाला होता. दरम्यान आम्ही परतलो आणि आमचे दुपारचे जेवण घेतले. त्यावेळी दुपारचे 4 वाजले होते. नंतर दीक्षित यांनी रामायण वाचले